नमस्कार विद्यार्थी मित्रांनो. आपण आज आपल्या 6व्या प्रकरणाला सुरुवात करणार आहोत. 5वे प्रकरण आपण नंतर घेऊया, कारण त्यामध्ये काही प्रयोग आहेत ते आपल्याला करून दाखवायला लागणार आहे. आपण 6वी सुरुवात करूया. आपल्या प्रकरणाचं नाव आहे सबस्टन्सेस इन डेली यूज. म्हणजे पदार्थ आपल्या वापरातील, आपल्या नेहमीच्या वापरामध्ये जे पदार्थ आपण वापरतो त्याच्याबद्दलची माहिती आपल्याला या प्रकरणामध्ये मिळणार आहे. म्हणजे वेगवेगळ्या प्रकारचे पदार्थ आहेत. काही प्राणीजन्य आहेत, वनस्पतीपासून मिळणारे आहेत, मॅनमेड आहेत किंवा काही नॅचरल आहेत वगैरे वगैरे. अशा सगळ्या पदार्थांची माहिती आपण या प्रकरणामध्ये घेणार आहोत. काहींचे उपयोग आपल्याला पाहायचे आहेत. वल्कनायझेशन ऑफ रबर सारख्या काही छोट्याशा प्रक्रिया आपल्याला पाहायच्या आहेत. कागद कसा तयार होतो याची पण आपल्याला या प्रकरणामध्ये माहिती थोडीशी घ्यायची आहे. किंवा डेक्रॉन, टेरिन सारखे काही धागे आहेत. त्याच्यापासून आपण वेगवेगळ्या प्रकारचे कपडे किंवा वेगवेगळ्या प्रकारच्या आपल्या दैनंदिन वापरामध्ये उपयोगी असणाऱ्या वस्तू बनवत असतो, त्याबद्दलची आपल्याला माहिती घ्यायची आहे. तर ठीक आहे, आपण हे प्रकरण आपलं सुरू करूया. कॅन यू रिकॉल, म्हणजे तुम्हाला थोडंसं आठवायचं आहे. पहिला प्रश्न आहे बाळांनो, विच 3 ऑब्जेक्ट डू यू सी इन द पिक्चर. तुम्हाला या चित्रामध्ये बाजूचं जे चित्र दिलेलं आहे इकडे डिफरंट ऑब्जेक्ट्स म्हणून, यामध्ये कोणते 3 ऑब्जेक्ट्स दिसत आहेत किंवा कोणत्या 3 वस्तू आहेत. ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू आणि सबस्टन्स म्हणजे पदार्थ. कोणत्या 3 वस्तू आहेत? अर्थातच ही खुर्ची आहे, चेअर आहे, टेबल आहे आणि एक कपबोर्ड म्हणजे कपाट आहे. आपल्या सर्वांच्या बहुतेकांच्या घरामध्ये असलेल्या या वस्तू आहेत, आपण त्या ओळखतो. आता हाऊ डिड यू आयडेंटिफाय देम, कशावरून तुम्ही त्या बनवल्या? तर याचे अनेक उत्तरं येऊ शकतील. म्हणजे हे 3 जे वस्तू आहेत त्या आपण कशाच्या आधारे ओळखल्या? काही जण म्हणतील की आकारावरून ओळखल्या, काही जण त्याच्यासाठी वापरलेले मटेरियल आहे आणि अशा वस्तू आमच्या घरामध्ये आहेत. अशा वेगवेगळ्या प्रकारच्या तुम्ही उत्तरं येतील. पण खुर्चीचा एक विशिष्ट आकार आहे, टेबलाचा एक विशिष्ट आकार आहे, कपाटाचा एक विशिष्ट आकार आहे आणि या सगळ्या वस्तू आपण बहुतेक करून सर्वांनी काय केलेल्या असतात, पाहिलेल्या आहेत आणि त्यामुळे ते ओळखणं काही आपल्याला जड नाही. त्याचा वापर आणि आकार विशेषतः यावरून आपण त्या वस्तू सहज ओळखू शकतो. व्हॉट मटेरियल आर दे मेड ऑफ. आता त्या कोणत्या पदार्थापासून बनवलेल्या आहेत? जर तुम्ही बारकाईनं बघितलं तर ही जी चेअर आहे दॅट इज मेड फ्रॉम वूड, ती लाकडापासून बनवली आहे असं दिसतंय. हा जो टेबल आहे तो प्लास्टिक पासून बनवलेला आहे आणि कपबोर्ड म्हणजे कपाट जे आहे ते अर्थातच मेटलचं म्हणजे धातूपासून बनवलेलं आहे. हे साधारणपणे आपल्याला या चित्रामध्ये ओळखता येते. आता काही जण याला असं म्हणतील की नाही सर, हे लाकडापासून पण टेबल बनवतात. हो, बनवतात, पण सध्या आपण थोडक्यात ह्या 3 वस्तू 3 वेगवेगळ्या पदार्थांपासून बनवलेल्या आहेत असं आपल्याला म्हणता येईल. ही लाकडापासून बनवलेली खुर्ची आहे, प्लास्टिक पासून बनवलेला टेबल आहे आणि मेटल पासून बनवलेलं कपाट आहे. आता कॅन any one of these material be used to make all the 3 objects? Answer is yes, it is possible. आपल्याला म्हणजे त्या प्रत्येक पदार्थापासून या 3ही वस्तू बनवता येतील का असा प्रश्न आहे. म्हणजे जसं की लाकडापासून आपल्याला टेबल आणि कपाट बनवता येईल का? तर हो, आपण पाहतो, तुम्हाला माहित आहे बनवता येतं. किंवा प्लास्टिक पासून आपल्याला खुर्ची आणि टेबल बनवता येईल का? तर हो, बनवता येईल. किंवा मेटल पासून आपल्याला खुर्ची आणि टेबल बनवता येईल का? तर हो. थोडक्यात काय आहे की लाकडापासून पण आपण ह्या 3 वस्तू बनवू शकतो, प्लास्टिक पासून पण बनवू शकतो आणि मेटल पासून पण बनवू शकतो. अशा आपल्या आजूबाजूला अनेक पदार्थ आणि म्हणजे एकाच पदार्थापासून अनेक वस्तू बनवलेल्या आपल्याला पाहायला मिळतील. आता सबस्टन्सेस अँड ऑब्जेक्ट. सबस्टन्स म्हणजे पदार्थ आणि ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू. आता ऑल सबस्टन्सेस आर मेड अप ऑफ व्हेरी स्मॉल पार्टिकल्स. सगळे पदार्थ हे अतिसूक्ष्म कणापासून बनलेले आहेत. आता बाळांनो, हे अतिसूक्ष्म कण म्हणजे काय, त्याला काय म्हणायचं?
या गोष्टी तुम्हाला पुढे 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 गेलात की येतीलच. पण आता सध्या आपण एवढंच लक्षात ठेवायचा प्रयत्न करूया की आपल्या आजूबाजूला असलेले जे सगळे पदार्थ आहेत, ऑल सबस्टन्सेस आर मेड अप ऑफ व्हेरी स्मॉल पार्टिकल्स. ते अतिसूक्ष्म कणाने काय झालेले आहेत, बनलेले आहेत. आणि ऑब्जेक्ट्स आर मेड अप ऑफ सबस्टन्स. आणि अशा सबस्टन्स पासून काय बनलेले आहेत, ऑब्जेक्ट्स बनलेले आहेत. ऑब्जेक्ट म्हणजे वस्तू बनलेले आहेत. ऑब्जेक्ट्स हॅव अ स्पेसिफिक शेप. वस्तूंना काय असतो, स्पेसिफिक शेप असतो. देअर पार्ट्स हॅव अ स्पेसिफिक अरेंजमेंट. त्यांच्या भागांची विशिष्ट प्रकारची काय असते, स्पेसिफिक अरेंजमेंट म्हणजे विशिष्ट रचना असते. बाय विच वी आयडेंटिफाय देम. म्हणजे वस्तूंना विशिष्ट आकार असतो. त्यांच्या पार्ट्स आहेत, त्याचे जे भाग आहेत त्याची विशिष्ट एक रचना असते. आणि या रचनेवरून आणि त्याच्या विशिष्ट आकारावरून एखादी वस्तू तुम्ही काय करू शकता, वी आयडेंटिफाय, तुम्ही सहजपणे ते ओळखू शकता. आता वी यूज वूड, प्लास्टिक और स्टील टू मेक अ टेबल, चेअर और कपबोर्ड. तुम्हाला माहिती आहे की आपण लाकूड, प्लास्टिक, स्टील म्हणजे पोलादाचा शब्द येतो बाळांनो, यापासून आपण टेबल बनवू शकतो, खुर्ची बनवू शकतो किंवा कपबोर्ड म्हणजे कपाट बनवू शकतो. दीज सबस्टन्सेस हॅव द स्ट्रेंथ रिक्वायर्ड टू मेक देअर आर्टिकल्स. सगळ्यात महत्वाचं काय आहे, या पदार्थामध्ये त्या वस्तू बनवण्यासाठी लागणारा जो मजबूतपणा आहे, स्ट्रेंथ, ते पदार्थ बनवण्यासाठीचे ते त्या पदार्थामध्ये आहे. आणि त्या पदार्थामध्ये असल्यामुळेच आपण त्याच्यापासून त्या वस्तू बनवत असतो. आणखी काय त्या पदार्थामध्ये गुणधर्म आहेत, म्हणजे लाकडामध्ये किंवा प्लास्टिकमध्ये किंवा स्टीलमध्ये मजबूतपणा आहेच. ऑल्सो दिस सबस्टन्सेस कॅन बी गिव्हन डिझायर्ड शेप. तुम्ही या सबस्टन्सला तुम्हाला हवा तसा आकार देऊ शकता. म्हणजे टेबलचा आकार आहे, खुर्चीचा आहे, कपबोर्डचा किंवा आणखी काही आर्टिकल्स असतील त्याचा. आणि इट मीन्स दॅट वी कन्सिडर द प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्स टू यूज देम फॉर मेकिंग थिंग्स. सगळ्यात महत्वाचं आहे, जेव्हा तुम्ही एखादी वस्तू बनवता एखाद्या पदार्थापासून, तेव्हा त्या पदार्थाचे गुणधर्म पाहूनच आपण त्या वस्तू बनवण्यासाठी त्या पदार्थाचा वापर करत असतो. जसं की प्लास्टिक. प्लास्टिक कसं आहे, मजबूत असतं, शिवाय त्याला तुम्ही हवा तो शेप देऊ शकता. आणि त्यामुळे प्लास्टिकचा वापर आपण वस्तू बनवण्यासाठी करत असतो. तसंच मेटलच्या बाबतीत सुद्धा ह्या प्रॉपर्टीज आहेत, त्याच्याकडे स्ट्रेंथ आहे, डिझायर शेप देऊ शकता. लाकडामध्ये पण हे गुणधर्म आहेत आणि त्यामुळे आपल्याला त्याच्यापासून वस्तू थोडक्यात वस्तू बनवण्यापूर्वी आपण त्या वस्तू ज्या पदार्थापासून आपण बनवणार त्या पदार्थामध्ये विशिष्ट प्रकारचे गुणधर्म असणे काय आहे, गरजेचं आहे. The same substance or material can be used to make many objects. The same substance, एकाच पदार्थापासून अनेक प्रकारच्या वस्तू आपण काय करू शकतो, तयार करू शकतो. जसं की लाकडापासून आपण टेबल, खुर्ची, कपबोर्ड असं तयार करू शकतो. आता अशी काही उदाहरणं आपण बघणार आहोत. लेट अस स्टडी सम सच एक्झाम्पल्स. काही उदाहरणं बघा. उदाहरणार्थ कॉटन. कॉटन हा एक पदार्थ आहे. आता कॉटन म्हणजे कापूस. त्याच्यापासून आपण काय काय बनवू, सगळ्यात पहिलं क्लॉथ आहे. फायबर और थ्रेड, धागे बनवू शकतो आपण. साडीज, साड्या बनवू शकतो त्या धाग्यापासून. हँकरचीफ्स, रुमाल बनवू शकतो. क्विल्ट्स म्हणजे त्याला रजई म्हणतो आपण, त्या बनवू शकतो. मॅट्रेसेस म्हणजे गादी बनवू शकतो. पिलोज म्हणजे उशा बनवू शकतो. म्हणजे थोडक्यात कॉटन हा एकच पदार्थ आहे, त्याच्यापासून आपण कितीतरी विविध प्रकारच्या वस्तू बनवू शकतोय. म्हणजे एकाच पदार्थापासून द सेम सबस्टन्स और मटेरियल कॅन बी यूज टू मेक मेनी ऑब्जेक्ट. एकाच पदार्थापासून अनेक वस्तू आपण बनवू शकतो, अनेक प्रकारच्या वस्तू बनवू शकतो. जसं की कॉटन पासून ह्या बनवतो. आयर्न, आयर्न म्हणजे लोखंड, लोह. त्याच्यापासून काय बनवू शकतो आपण, कन्स्ट्रक्शन स्टील, स्टील बार म्हणजे बांधकामामध्ये जे वापरल्या जाणाऱ्या सळ्या आहेत त्या आपण बनवू शकतो. ग्रिडल्स म्हणजे तवा, ग्रिडल म्हणजे तवा, इथं दिलंय पहा मराठी आपल्या कंसामध्ये. पार्ट्स ऑफ ऑटोमोबाईल्स, वाहनांचे स्पेअर पार्ट्स आपण बनवू शकतो. इलेक्ट्रिक पोल्स, विजेचे खांब बनवू शकतो. टेबल्स बनवू शकतो. कपबोर्ड्स बनवू शकतो. पदार्थ एकच आहे, आयर्न. त्यापासून आपण कन्स्ट्रक्शन स्टील बार्स, ग्रिडल्स, पार्ट्स ऑफ ऑटोमोबाईल, इलेक्ट्रिक पोल्स, टेबल्स, कपबोर्ड या अनेक वस्तू काय करू शकतो, बनवू शकतो. आयर्न हा दुसरा पदार्थ झाला. आता तिसरं एक एक्झाम्पल आहे अल्युमिनियम.
त्याच्यापासून किचन युटेन्सिल्स म्हणजे स्वयंपाकासाठीची भांडी आहेत स्वयंपाकघरातली ती आपण बनवू शकतो. इलेक्ट्रिकल केबल्स म्हणजे वीज वाहक तारा ज्या आहेत त्या पण अल्युमिनियम पासून बनवतात. म्हणजे एकाच पदार्थापासून आपण अनेक वस्तू बनवू शकतो. आणि आपल्या आजूबाजूला तुमच्या लक्षात येईल की प्लास्टिक, लोखंड, अल्युमिनियम, लाकूड या एकाच प्रकारच्या पदार्थापासून विविध प्रकारचे वस्तू तुम्हाला बनवलेल्या बघायला मिळतील. बाय स्टडीइंग द प्रॉपर्टी ऑफ सबस्टन्सेस वी कॅन सिलेक्ट सबस्टन्स सुटेबल फॉर आवर पर्पज. आता एखादी वस्तू तुम्हाला बनवायची आहे तर काय करायला लागणार, त्या ज्या पदार्थापासून आपल्याला ती वस्तू बनवायची आहे त्या पदार्थाच्या गुणधर्माचा अभ्यास करून आपल्याला कशा प्रकारची वस्तू बनवायची आहे याचा विचार करून आपण ती वस्तू बनवण्यासाठी योग्य पदार्थांचा काय करत असतो, वापर करत असतो. जसं की फॉर एक्झाम्पल लक्षात ठेवा बाळांनो, आता विमानाचे स्पेअर पार्ट बनवण्यासाठी हलके पण मजबूत आपल्याला पदार्थ पाहिजे की ज्याच्यापासून विमानाच्या मधल्या वस्तू किंवा स्पेअर पार्ट्स आपल्याला बनवता येतील. वजनाने हलके पण पाहिजे आणि स्ट्रेंथ पण चांगली पाहिजे. मग त्याचे अल्युमिनियम आहे किंवा प्लास्टिक आहे यासारख्या वस्तू पदार्थ आपण विमानाचे स्पेअर पार्ट बनवण्यासाठी वापरत असतो. तर म्हणजे पदार्थाच्या गुणधर्मांचा अभ्यास करून आपल्याला त्याच्या उपयोगानुसार असे पदार्थ काय करायला लागतात, निवडायला लागतात की ज्याच्यापासून आपल्याला वस्तू बनवायच्या आहेत. द सबस्टन्स इन एव्हरीडे यूज आर ऑफ टू मेन काइंड्स. आपल्या नियमित वापरातले जे पदार्थ आहेत, नियमित वापरातले जे पदार्थ आहेत त्याचं प्रामुख्याने 2 गटामध्ये वर्गीकरण केलं जातं किंवा ते 2 प्रकारचे असं पण तुम्ही म्हणू शकता. एक आहे नॅचरल म्हणजे नैसर्गिक आणि दुसरा आहे मॅनमेड सबस्टन्सेस म्हणजे मानव निर्मित पदार्थ. म्हणजे आपल्या वापरामधले जे पदार्थ आहेत त्यामध्ये काही नैसर्गिक पदार्थ आहेत आणि काही मॅनमेड आहेत. जसं की कॉटन हा नॅचरल सबस्टन्स आहे आणि जसा कॉटन नॅचरल आहे तसा प्लास्टिक हा मॅनमेड सबस्टन्स आहे. म्हणजे माणसाने तयार केलेला आहे, निसर्गात ऍज इट इज जसाच्या तसा आढळत नाही. पण एक गोष्ट लक्षात ठेवा, जरी तो मॅनमेड असला प्लास्टिक तरी आपल्याला प्लास्टिक बनवण्यासाठी निसर्गातल्याच गोष्टीवर प्रक्रिया कराव्या लागतात. आपण बघणार आहोत नॅचरल आणि मॅनमेड सबस्टन्स मध्ये काय फरक आहे. पण पदार्थ 2 प्रकारचे असतात, एक आहे नॅचरल सबस्टन्सेस आणि दुसरा आहे मॅनमेड सबस्टन्सेस. बाळांनो, एक ऍक्टिव्हिटी आहे ती तुम्ही घरी करणं अपेक्षित आहे. मेक अ लिस्ट ऑफ व्हेरियस ऑब्जेक्ट्स इन युअर हाऊस अँड नोट डाऊन द सबस्टन्सेस दे आर मेड ऑफ. तुमच्या घरामध्ये असलेल्या वेगवेगळ्या वस्तूंची यादी करायची आणि त्या वस्तू कोणत्या पदार्थापासून बनलेल्या आहेत. त्यासाठी म्हणजे टेबल असेल, काही जणांच्या घरामध्ये प्लास्टिकचं टेबल असू शकतं, काही जणांच्या लाकडाचं असू शकतं, काही जणांच्या घरामध्ये मेटलचं देखील असू शकेल. म्हणजे अशा प्रकारची एक यादी करायची. एक पहिला कॉलम करायचा म्हणजे आपण पहिल्यांदा तुम्ही तुमच्या घरामध्ये असलेलं मटेरियल किंवा जे ऑब्जेक्ट आहे, ऑब्जेक्ट म्हणायचा कॉलम. त्याच्यावर समजा टेबल, ऑब्जेक्ट नंबर 1 टेबल आणि मेड फ्रॉम कशापासून बनवलाय, तर त्याच्यामध्ये बघ काहींच्या इथं प्लास्टिक येईल, काहींच्या इथं मेटल येईल, असं येऊ शकेल, काहींचं वूड पण येऊ शकेल, वॉटेल. आणखी एक ऍक्टिव्हिटी छोटीशी तीही तुम्ही करणं अपेक्षित आहे. क्लासिफाय, वर्गीकरण करायचं आहे. क्लासिफाय द फॉलोइंग सबस्टन्सेस अकॉर्डिंग टू देअर यूज. वस्तूच्या उपयोगानुसार, पदार्थांच्या उपयोगानुसार, खाली काही पदार्थ दिलेले आहेत त्यांच्या उपयोगानुसार त्याचं वर्गीकरण करायचं आहे. सँड, सोप, वूल, विंडो ग्लास, बांबू, कॉटन, ब्रिज, सिल्क, लिफी व्हेजिटेबल्स, सिमेंट, फ्रूट, वॉटर, शुगर. बघूया तुम्हाला जमतंय का. नाही जमलं तर तुम्ही मला विचारायला काहीच हरकत नाही. त्यामध्ये पुढे यूज युअर ब्रेन पॉवर. मेक अ लिस्ट ऑफ ऑब्जेक्ट्स each of which can be made from several substance. अशा पदार्थांची यादी करा की अशा वस्तूंची यादी करा की जी अनेक वेगवेगळ्या पदार्थापासून बनवली जाऊ शकते. जसे की टेबल, उदाहरणार्थ टेबल मेटल पासून बनवला जाऊ शकतो, प्लास्टिक पासून बनवला जाऊ शकतो, ग्लासचे पण तुम्हाला टॉप असलेले काही टेबल्स पाहायला मिळतील. अशी यादी करणं अपेक्षित आहे. ठीक आहे बाळांनो, आपण या व्हिडिओमध्ये आता इथेच थांबूया. आपला राहिलेला भाग आहे तो पुढील व्हिडिओमध्ये आपण कव्हर करूया. धन्यवाद.